Hello everyone, me Abhinav Koile. In this video I am going to teach you articles or determiners in English. But I will explain in Marathi language. So if you don't understand Marathi language, please watch the same video which is recorded in English language. आर्टिकल्स याला आपण डिटरमायनर असेही म्हणतो. मराठीमध्ये याला आपण उपपद असं म्हणतो. टोटल इंग्लिशमध्ये 3 आर्टिकल्स आहेत, अ, ॲन आणि द. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आर्टिकल्स कुठे वापरायचे. आपल्याला आर्टिकल्स हे कॉमन सिंग्युलर कॉमन नाउन याच्या आधी आपल्याला आर्टिकल्स वापरायचे आहेत. नाउन म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आपण पाहू शकतो, पेन, पेन्सिल, पुस्तक, वही, टेबल, लॅपटॉप, टी व्ही, वॉटेवर, हे सगळे नाउन आहेत. हे सगळे ॲक्च्युली कॉमन नाउन आहेत. प्रॉपर नाउन एक दुसरा प्रकार आहे नाउनचा, जिथं आपण जसं की बॉय हा कॉमन नाउन आहे आणि राम, श्याम, अभिनव हे प्रॉपर नाउन आहेत. सो आय एम नॉट टॉकिंग अबाउट प्रॉपर नाउन. जे कॉमन नाउन आहेत आणि जे सिंग्युलर आहेत त्याच्या मागे आपल्याला आर्टिकल्स वापरायचे. तर कॉमन नाउन एखादं घेऊया आपण, बॉय हा सिंग्युलर आहे, तर आपण इथे आर्टिकल्स वापरू शकतो. टेबल कॉमन नाउन आहे आणि सिंग्युलर आहे, आपण लावू शकतो. पण आपण बॉईजच्या आधी आर्टिकल्स नाही लावू शकत. किंवा आपण पेन्स, टेबल्स याच्या आधी नाही लावू शकत, कारण की हे प्लुरल फॉर्म आहेत, हे सिंग्युलर फॉर्म नाही आहेत. तर सर्वात पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की आपल्याला आर्टिकल्स हे नाऊनच्या आधी लावायचे आहेत. नाऊन म्हणजे जगातली प्रत्येक गोष्ट जी आपण डोळ्याने पाहू शकतो, कुठलीही थिंग, कुठलाही ऑब्जेक्ट, कुठलीही प्लेस, याला आपण नाऊन असं म्हणतो. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहू की आपल्याला ॲन कुठं वापरायचं आहे. आपल्याला ॲन त्या शब्दांच्या मागे लावायचा आहे जे शब्द वॉवेल्सनी सुरुवात होतात, किंवा याला काही जण वोविल असेही म्हणतात. टोटल इंग्लिशमध्ये 5 वॉवेल्स आहेत. आपण याला स्वर असे म्हणतो मराठीमध्ये, ए, ई, आय, ओ, यू. जे शब्द ए, ई, आय, ओ, यू न सुरू होतात त्याच्या मागे आपल्याला ॲन लावायचं आहे. एक्झाम्पल आपण पाहूया, ॲन ॲपल. कारण की हा शब्द ए पासून सुरुवात आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ॲपल हा शब्द ए पासून सुरुवात होतो आणि ए हा आपला वॉवेल आहे. तर जो शब्द वॉवेलनी सुरू होतो त्यामागे आपल्याला ॲन लावायचं आहे. ॲन ॲपल. दुसरं एक्झाम्पल, ईचं एक्झाम्पल, ॲन एलिफंट. आयचं एक्झाम्पल, ॲन आईस्क्रीम. ओचं एक्झाम्पल, ॲन ऑरेंज. यूचं एक्झाम्पल, तुमच्या डोक्यात असं येईल की युनिव्हर्सिटी, बट इट कम्स अंडर एक्सेप्शन. सो अम्ब्रेला, आय विल टेल यू द एक्सेप्शन पार्ट ऑल्सो. ॲन अम्ब्रेला. सो इफ यू ऑब्झर्व, हे 5 आपण जर ऑब्झर्व केले तर या सर्वांची सुरुवात जर तुम्ही पाहिली तर ही वॉवेलनं आहे, ए, ई, आय, ओ, यू. तर हे सर्व वर्ड्स हे ए, ई, आय, ओ, यू न सुरुवात होत आहेत, म्हणून यामागे आपण ॲन हे आर्टिकल वापरलेले आहे. अजून काही एक्झाम्पल, जसं की आय, सो ॲन आय, ॲन ॲन्ट, सो दिस इज ऑल्सो स्टार्टिंग विथ ए. ॲन एग. ठीक आहे. तर ॲन ॲनिमल. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे सगळे ए, ई, आय, ओ, यू न सुरुवात होत आहेत, म्हणून आपण याच्या मागे ॲन हे आर्टिकल वापरलेले आहे. ठीक आहे. एक्सेप्शन पार्ट मी सर्वात लास्ट स्लाईडला कव्हर करतो. जसं की जसं की आर आणि ऑनेस्ट हे शब्द आहेत, त्याच्या मागे आपण ॲन लावतो. तर हे आहे ॲनसाठी. सेकंड स्लाईड आहे आपली अ. सो व्हेअर टू यूज अ. तर जे वर्ड्स कॉन्सोनंटनी सुरुवात होतात, ए, ई, आय, ओ, यू, हे 5 सोडून बाकी जेवढे आहेत, जसं की बी, सी, डी, डॉट 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 डॉट. ठीक आहे. तर यांच्यापासून जे वर्ड सुरुवात होतात त्यामागे आपण अ लावतो. जसं की अ बॉय, अ टेबल, अ पेन, अ लॅपटॉप, अ बॉय, अ मॅन, अ बुक. सो हे सर्व शब्द जर तुम्ही ऑब्झर्व केले तर हे सगळे शब्द
हे कोणता बीने सुरू होतो, कोणता टीने सुरू होतो, कोणता पीने सुरू होतो, कोणता एमने सुरू होतो, कोणता बीने सुरुवात होतो. तर याच्या मागे आपण काय लावलेलं आहे, ए लावलेलं आहे. तर 26 आपल्याकडे टोटल अल्फाबेट्स आणि त्यामधून 5 जर मायनस केले आपण वोवेल्स, तर टोटल आपल्याकडे 21 कॉन्सोनंट आहे. तर त्याच्या मागे आपल्याला काय लावायचं आहे, अ लावायचं आहे. रिमेंबर अ कधी लावायचं, जेव्हा सिंग्युलर कॉमन नाऊन येईल, एक वचनी सामान्य नाव येईल, त्यामागे आपल्याला अ लावायचं आहे. अचा मी दुसरा उपयोग सांगतो की जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम एखादी गोष्ट पाहता, जसं की आय सॉ अ डॉग, मी पहिल्यांदा पाहिलं आहे की आय सॉ अ डॉग, तर तेव्हा आपण अ लावतो, आय सॉ अ डॉग. ठीक आहे. आता जी आपली नेक्स्ट स्लाईड आहे द, मी पहिल्यांदा द कवर करतो, त्यानंतर तुम्हाला मी लास्ट एक्झाम्पल सांगतो. थर्ड आहे द. जेव्हा एखादी गोष्ट स्पेसिफिक असते तेव्हा आपण द वापरतो. एखादी गोष्ट स्पेसिफिक असते. उदाहरणार्थ आत्ता मागचं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं की मी पहिल्यांदा वापरलं आय सॉ अ डॉग. मी एक डॉग पाहिला, मी फर्स्ट टाईम म्हणतोय की मी एक कुत्रा पाहिला. त्या डॉगबद्दल मी परत पुढं अजून एक्सप्लेन करतोय, तेव्हा मला लावावं लागणार द. द डॉग वॉज व्हेरी क्यूट. द डॉग वॉज व्हेरी क्यूट. सी आय एम मेकिंग दिस एंटिटी अ स्पेशल वन. कारण की त्या डॉगबद्दल मी पहिल्यांदा डॉग जेव्हा पाहिला तेव्हा मी पहिल्यांदा त्याला अ हे आर्टिकल यूज केलं. त्याच डॉगबद्दल मी परत बोलतोय, तर मी डॉगला एक स्पेसिफिक एंटिटी बनवतोय, त्यामुळे मला इथं द वापरावं लागणार. जर इथं मी ए वापरलं असतं तर मी या ठिकाणी 2 डॉग पाहिले, एक जो मी पाहिला आहे आणि एक जो क्यूट आहे. जर इथं मी परत ए वापरलं तर या ठिकाणी 2 डॉग होतील. आय सॉ अ डॉग वॉज व्हेरी क्यूट. म्हणजे मी एक डॉग पाहिला आणि मी जे क्यूट म्हणतोय तो एक दुसराच डॉग आहे. तर त्या ठिकाणी अ आणि ॲन हे चुकीचे आहेत, त्यामुळे तुम्हाला द लावायचे, कारण की यू आर मेकिंग दॅट एंटिटी अ स्पेसिफिक वन. तर इन शॉर्ट जेव्हा आपण फर्स्ट टाईम कुणाचा उल्लेख करतो तेव्हा आपल्याला अ ॲन लावायचा आहे, आणि आपण त्याच गोष्टीचा जेव्हा सेकंड टाईम उल्लेख करतो तेव्हा आपल्याला द लावायचा आहे. ज्या गोष्टी युनिव्हर्सल आहेत, युनिव्हर्सल म्हणजे जगामध्ये फक्त एकच आहेत, जसं की अर्थ, तेव्हा आपण द अर्थ लावतो. इट शुड बी द कॅपिटल. द सन, द मून, याच्या मागे आपण द लावतो. जसे की जेवढे आपले न्यूजपेपर आहेत, द टाइम्स ऑफ इंडिया, त्या ठिकाणी आपण द टाइम्स ऑफ इंडिया, त्या ठिकाणी पण आपण काय यूज करतो, द यूज करतो. जसं की बँकेचे नाव आहे द बँक ऑफ इंडिया, या ठिकाणी पण आपण द यूज करतो, द बँक ऑफ इंडिया. जसं की एक समूह आहे द इंडियन्स, द अमेरिकन्स, द इंडियन्स, यासाठी पण आपण द यूज करतो. जसं की द बायबल, द गीता, द भगवद्गीता, सो त्यामागे आपण द वापरतो. द गांधीज, याचा अर्थ आहे गांधीची फॅमिली, त्यामध्ये एन नंबर ऑफ पीपल येतील, तेव्हा आपण वापरतो द गांधी. किंवा एखाद्या ट्रेनचं नाव असेल की द सिंहगड एक्सप्रेस, तर त्या ठिकाणी पण आपण द सिंहगड एक्सप्रेस, ई शुड बी कॅपिटल, तर यामागे सुद्धा आपण द वापरतो. तर हे सर्व एक्झाम्पल्स आहेत ज्या ठिकाणी आपण द वापरतो. आणि दुसरा उपयोग आपण ऑलरेडी पाहिला आहे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं परत आपण उल्लेख करतो तेव्हा आपण द वापरतो. अजून एक एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर आय ब्रॉट ॲन ऑरेंज. आय ब्रॉट ॲन ऑरेंज. See, I have used an because this is starting with O. And I am talking about that orange. The orange was sweet. तर या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर मी फर्स्ट टाईम ऑरेंजबद्दल बोलतोय, त्यामुळे मी तर अ किंवा ॲन लावलं, ॲन वापरलं कारण की हा वर्ड वॉवेलने सुरू होतो, आणि त्यानंतर परत मी त्याच गोष्टीबद्दल बोलतोय म्हणून मी सेकंड टाईम जेव्हा त्याचा उल्लेख करायचा होता तेव्हा मी द वापरलं. I hope you understood a and the. Now we will see the exceptions for a and the. Okay, exceptions. I will ask you a question. Just 2 सेकंड विचार करा. डॅश आर काय येईल?
पहिल्या वाटेल आपल्याला की अ यायला पाहिजे बिकॉज हा जो वर्ड आहे हा सुरुवात होतोय एचनी, त्यामुळं अ यायला पाहिजे, बट दिस इज रॉंग. तर आन्सर याचा आहे एन आर. या ठिकाणी एन आर का आलं? कारण की याचा जो उच्चार आहे तो हवर नाही आहे, याचा उच्चार अवर असा आहे, अवर. तर उच्चार जर पाहिला तर तुम्ही तो एनी सुरुवात होतोय, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ॲन लावायचा आहे. हा जरी कॉन्सोनंट असला तरी पण आपल्याला ॲन लावायचा आहे, कारण की याचा उच्चार जो आहे तो मात्र वॉवेलने सुरुवात होतो. याचं दुसरं एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे, ऑनेस्ट. तर याचा पण तुम्ही जर विचार केला तर आपला एच आहे त्यामुळं अ वाटतं आपल्याला, पण दॅट इज कम्प्लिटली रॉंग. एच आहे त्यामुळे आपल्याला अ वाटतं, पण दिस इज कम्प्लिटली रॉंग. तर या ठिकाणी आपल्याला ॲन ऑनेस्ट वापरायचा आहे, कारण की याचा उच्चार जो आहे तो ऑनेस्ट असा आहे. इट्स नॉट हॉनेस्ट. एच जे आहे ते सायलेंट आहे. इथं आपण अवर म्हणतो, इथं आपण ऑनेस्ट म्हणतो. एच हे सायलेंट आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ॲन वापरायचं आहे, कारण की सुरुवात ओ नव्हती. या ठिकाणी पण आपल्याला ॲन वापरायचं आहे, कारण की सुरुवातीने अवर अशी होती. तर जे उच्चार वॉवेल्सने सुरुवात होतात त्यामागे आपल्याला ॲन लावावे लागणार. तो हा पहिला एक्सेप्शन आहे. सेकंड एक्सेप्शन आपण पाहू. मी तुम्हाला सिम्पल क्वेश्चन विचारतो, व्हॉट वी शुड यूज बिफोर युनिव्हर्सिटी. तर नॉर्मली आत्ता मी रूल तर सांगितला होता तुम्हाला की जर AEIOU न सुरू होत असेल तर त्या ठिकाणी ॲन लावा. अकॉर्डिंग टू रूल दिस इज करेक्ट, बट दिस इज रॉंग. तर या ठिकाणी आपल्याला वापरायला पाहिजे अ युनिव्हर्सिटी. तर याचा काय रूल आहे? जे वर्ड्सचा उच्चार प्रनन्सिएशन हे दीर्घ यू न होतं, ठीक आहे, त्याला आपण अ लावतो. उदाहरणार्थ युनिव्हर्सिटी, युनिफॉर्म, युजफुल बुक. तर या ठिकाणी तुम्ही जर उच्चार केला त्याचा युनिव्हर्सिटी, युनिफॉर्म, युजफुल बुक असा होतो. इट इज नॉट लाईक अम्ब्रेला. याचा जर तुम्ही उच्चार पाहिला तर इट इज अम्ब्रेला, इट इज नॉट युम्ब्रेला, इट इज अम्ब्रेला. तर त्या ठिकाणी अम्ब्रेलाच्या आधी आपल्याला काय लावायचं आहे? ॲन लावायचं आहे. तर हा एक्सेप्शन लक्षात ठेवा, जेव्हा दीर्घ यू येतो तेव्हा आपल्याला मागे अ आणि तो वर्ड लावायचं आहे. ठीक आहे, हे आपलं सेकंड एक्सेप्शन आहे. लेट्स मूव्ह टुवर्ड्स थर्ड एक्सेप्शन. थर्ड एक्सेप्शन पाहूया आपण. आता मी तुम्हाला सांगतो की आर्टिकल्स कुठं नाही लावले पाहिजे, वेअर वी शुड नॉट यूज आर्टिकल्स. मी तुम्हाला नॉर्मल एक सेंटेन्स सांगतो की आय ॲम अ फॅन ऑफ डॅश सलमान खान. या ठिकाणी कोणतं आर्टिकल वापरलं पाहिजे? अ फॅन. इथं आपण अ वापरलेला आहे कारण की मी एक फॅन आहे, खूप साऱ्या फॅनमधला मी एक फॅन आहे. या ठिकाणी आपल्याला काय यूज केलं पाहिजे? तर भरपूर लोकांना असं वाटेल की हा एसपासून सुरुवात होतोय, तर एसपासून सुरुवात होते त्यामुळे आपण अ वापरलं पाहिजे, बट दिस इज रॉंग. रिमेंबर द रूल, डोंट यूज आर्टिकल्स बिफोर नेम ऑफ एनी पर्सन. ठीक आहे, बिकॉज दिस इज अ प्रॉपर नाउन, दिस इज नॉट अ कॉमन नाउन. अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया. डॅश पुणे और मुंबई इज अ ब्युटिफुल सिटी. तर बऱ्याच लोकांना वाटेल पी आहे त्यामुळे आपण अ लावला पाहिजे, बट दॅट इज कम्प्लिटली रॉंग. डू नॉट यूज आर्टिकल्स बिफोर नेम ऑफ एनी सिटी, टाउन, प्लेस, country. So don't use articles before name of any place or town or any country. Okay, so do not use. Next example, dash gold is found in
इंडिया. ओके, सो आपण विचार करा की जी आहे त्यामुळं ए लावायला पाहिजे, बट दॅट इज रॉंग. डू नॉट यूज आर्टिकल्स, डोंट यूज आर्टिकल्स बिफोर मटेरियल, बिफोर नेम ऑफ मटेरियल. नेम ऑफ मटेरियल, सो गोल्ड असेल, सिल्वर असेल, प्लॅटिनम असेल, डोंट यूज अ अँड द बिफोर मटेरियल. So guys, I hope you liked my video, and share the video, like the video and comment down, and watch my other videos also and subscribe to my channel. Thank you guys, thanks a lot.